मला कोणतरी मेसेज केला होता की तू नॉनव्हेज खातोस का नाहीस, तर मी नॉनव्हेजचा त्याग केलेला आहे आणि ग्रंथ मी वाचन करतोय. पहिल्या दिवशी मला माहीत नव्हतं की ग्रंथ कसा वाचायचा असतो. मग मी आता पळपुटावर ठेवायला चालू केलं आहे आणि आता जवळपास अध्याय 7 अध्याय झाले, आता 8वा अध्याय वाचा चालू करणार आहे. तर ऐका आणि तुम्ही पण वाचा. खूप म्हणजे खूप मन प्रसन्न होतं वाचल्याने. तर भगव्या वस्त्रामध्ये मी ग्रंथ ठेवतोय. आता अध्याय 9वा, गोरक्षनाथाचा जन्म व त्यांची गुरुसेवा. अयोध्येतून निघाल्यानंतर मच्छिंद्रनाथाने मथुरा, अवती, काशी, काश्मीर, प्रयागया ही तीर्थक्षेत्रे केली आणि त्यानंतर तो बांगलादेशी गेला. तेथे चंद्रगिरी नावाच्या गावात मुक्काम केला. तो भिक्षा मागत असताना त्यास एकदम आठवण झाली की मागे मी एकदा आलो असताना एका स्त्रीस संतान होण्यासाठी विभूती मंत्रित करून दिली होती. त्या स्त्रीचे हे घर दिसते आहे. त्या स्त्रीचे नाव सरस्वती असे होते. मी एका तपाने परत येईन व तुझ्या मुलाला पाहीन असे सांगितले होते, पण आता तिचा मुलगा कसा आहे हे तरी पाहावे असा विचार करून ते त्यांच्या घरासमोर गेला व तिच्या नावाने बाहेरून पुकारा केला. हाक ऐकताच त्या स्त्रीने बाहेर येऊन व आपल्या दारी भिक्षेसाठी एक गोसावी आलेला पाहून तिने भिक्षा घातली. मच्छिंद्रनाथाने पक्की खात्री होण्यासाठी त्या स्त्रीची विचारपूस केली. तिने स्वतःचे नाव सरस्वती, पतीचे नाव दयाळ आणि जात गौड ब्राह्मण वगैरे माहिती सांगितली. मच्छिंद्रनाथाची त्यामुळे खात्री पटली व त्याने त्या स्त्रीला विचारले, हे सरस्वती, तुझा मुलगा कुठे आहे? तेव्हा ती म्हणाली की मी निपुत्रिक आहे. मच्छिंद्रनाथ यावर म्हणाला, मी तुला 12 वर्षापूर्वी विभूती मंत्रून दिली होती. असे असता तू खोटे कशी बोलतेस? हे ऐकल्याबरोबरच ती भयभीत झाली आणि आपण विभूती उकिरड्यावर टाकली म्हणून फार पश्चाताप झाला. ती एवढी भांबवली गेली की हा कानफाट्या माझी काय दशा करेल. आता मी काय काय करू काहीतरी करू, कारण याने मला पक्की ओळखली आहे. त्यामध्येच मच्छिंद्रनाथ पुन्हा मुलाबद्दल विचारत होता. तिने मच्छिंद्रनाथास साष्टांग दंडवत घातले. ती अगोदर नम्रतेने म्हणाली, हे योगीराज, तुम्ही दिलेल्या विभूतीवर माझा विश्वास बसला नाही आणि मी त्या अविचारांच्या भरात तो प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. या महान चुकीबद्दल मला आपण क्षमा करावी. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, विचार करू लागला की स्त्रियांचे सर्व कर्तृत्व म्हणजे एक प्रकारची संकट परंपराच होय आणि हिच्या नादी लागून मी फार मोठा मूर्खपणाच केला आहे. पुत्र प्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रून दिलेल्या विभूतीची जी विटंबना व मातीमोल किंमत झाली, त्यामुळे त्यास खूप दुःख झाले. ही विभूती फुकट जाणार नाही, त्यापासून पुत्रदेह झालाच पाहिजे असे वाटून मच्छिंद्रनाथाने त्या स्त्रीस विचारले की ती विभूती तू कुठे फेकलीस? ती जागा मला दाखव. आणि तो पुढे बोलू लागला, हे मातुश्री, जे व्हायचं होते ते होऊन गेले. त्याबद्दल आता पश्चाताप नको. याबद्दल तुझवर मी रागावणे हेही योग्य होणार नाही. असो, आता फक्त ज्या ठिकाणी तू विभूती टाकल्यास ती जागा मला दाखव. मच्छिंद्रनाथाने बोलणे ऐकल्यावर त्या स्त्रीचे व्याकुल स्थिती संपली. तिने एकच उंच असा गोवराचा ढीग त्याला दाखवला आणि म्हणाली, मी येथेच ती विभूती टाकली होती. त्याने हे ऐकले व त्याने विभूती प्रसाद मुलास उद्देशून हाक मारली, हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यपुत्रा, तू या गोवरात 12 वर्ष राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ असे राहील. तरी हे गोरक्षनाथा, तू आता ताबडतोब वर ये. हे गुरुचे बोलणे ऐकताच गोवराच्या मोठ्या ढिगाऱ्यातून गोरक्षनाथ बोलू लागला, हे गुरु महाराज, तुमचा गोरक्षनाथ आत आहे, परंतु गोवराचा ढीग प्रचंड असल्यामुळे मला बाहेर येता येत नाही. त्यामुळे आपण गोवर बाजूला काढावा आणि मला बाहेर काढावे. त्यानंतर तो ढीग उकरून गोरक्षनाथास बाहेर काढले. ते तेजपूज्य बालक बाहेर येताच सूर्यासारखे प्रकाशू लागले. तेव्हा सरस्वती खूपच पश्चातापज्ञ झाली व असा पुत्र आपल्या चुकीने गेल्यामुळे ती रडू लागली. ती रडू लागलेली मच्छिंद्रनाथाने पाहताच तो म्हणाला, आता कशाला रडतेस? तुझ्या नशिबीच पुत्र संतान नव्हते, मग तो तुला कसा मिळेल? तू आता इथून ताबडतोब निघून जा, कारण मी अजून शांत आहे. जर मी क्रोधाविष्ट झालो तर प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे. माझा राग ब्रह्मदिना नाही सहन होत नाही.
म्हणून उगाच दुःख न करता ताबडतोब निघून जा, नाहीतर माझ्याकडून शाप घेशील. हे मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून सरस्वती खूपच घाबरली आणि ती त्वरित निघून गेली. गोरक्षनाथ गुरुच्या पायी लागला. मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला आणि त्याने त्याला उपदेश केला. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यास नाथ दीक्षा दिली. त्यानंतर दोघेही तीर्थक्षेत्रे दर्शना घेण्यासाठी निघाले. वाटेमध्ये जगन्नाथाच्या रस्त्यावर कनकगिरी नावाचे गाव लागले. मच्छिंद्रनाथ सुक्षेने त्रस्त झाल्याने त्याने गोरक्षनाथास भिक्षा मागण्यासाठी गावात पाठवले. तो भिक्षा मागत फिरत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरी त्यावेळी पितृतीर्थ होती, त्यामुळे स्वादिष्ट पदार्थ तयार केले होते. गोरक्षनाथाने अलग म्हणून एक शब्द दिला, तेव्हा तेथील ग्रहलक्ष्मी बाहेर आली. तिने भव्य तेज पूज्य असा गोरक्षनाथ पाहताच कोणीतरी महान गोसावी आलेला आहे असा विचार केला आणि तिने सर्व पदार्थ वाढून तयार पान त्याला भिक्षा म्हणून घातले. ते सर्व पदार्थ पाहून तो आनंदी झाला व तिला आशीर्वाद देऊन तो परत फिरला, कारण त्या ठिकाणी भरपूर भिक्षा मिळाली होती. त्याने सर्व भिक्षा गुरुपुढे ठेवली. रुचकर व मधुकर पकांनाने भरलेले ते ताट पाहून गुरुस्व मच्छिंद्रनाथास अत्यानंद झाला. तो समाधानाने जेवला आणि तृप्तीचा ढेकर दिला. परंतु त्या पक्वान्नातही वड्यावर त्याची वासना राहिली होती. त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले आणि त्यास तो म्हणाला, या भोजनाने माझे समाधान झाले आहे, परंतु वड्यावर माझी वासना राहिली आहे. ते वडे आणखी थोडे असते तर बरे झाले असते. गुरूंची ही इच्छा ऐकून त्यांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ बाहेर पडला आणि परत त्याच घरी जाऊन त्याने तेथील बाईस पुकारा करून गुरुकरिता वड्याची मागणी केली. ती स्त्री म्हणाली, गुरूंचे नाव कशाला सांगतो, स्वतःलाच हवे आहेत म्हणून सांग ना. त्यावर गोरक्षनाथ म्हणाला, हे स्त्रिये, मला स्वतःला वडे नको आहेत, ते माझ्या गुरूंसाठीच पाहिजे आहेत. त्या स्त्रीस हे बोलणे ऐकून राग आला व ती म्हणाली, अरे तू एक मोठा बैरागी समजून तुला मी मोठ्या भक्तिपूर्ण मनाने अन्न पदार्थ दिले, असे पक्वान काय फिरून फुकट मिळत असते काय. गोरक्षनाथ अत्यंत कळवळीने म्हणाला, तुला त्या बदल्यात काय हवे आहे ते माग, मी ते अत्यंत आनंदाने देईन, पण माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मला वडे देच. हे ऐकून त्यांची परीक्षा घ्यावी या उद्देशाने स्त्री म्हणाली, मग त्या वड्याच्या बदल्यात मला तुला एक डोळा दे. हे ऐकताक्षणी गोरक्षनाथाने ताबडतोब डोळ्यात बोट घातले व बुंबूळ बाहेर काढले व ते तिच्या हाती देऊ लागला. बुंबूळ बाहेर काढल्यानंतर भळभळा रक्ताची धारा वाहू लागली. ही गोष्ट त्या स्त्रीने पाहताच ती चटकन घरात गेली व 5-6 वडे आणून त्यांच्या पुढे ठेवले. नतमस्तक होऊन ती म्हणाली, महाराज, मी तुम्हाला अगदी सहजगत्या बोलले, याबद्दल मला क्षमा करा. दुसऱ्यांसाठी आपल्या सारखे साधू संत स्वतःच्या जीवाचे हाल कसे करून घेतात ते मी आज प्रत्यक्ष पाहिले. या झालेल्या प्रकाराचे मी अतिशय दुःखी आहे, तरी मला क्षमा करावी. यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू कशाला वाईट वाटून घेतेस, तुझ्या वाड्याची किंमत मी माझ्या डोळा देऊन मोजली आहे, तेव्हा दुःख करू नकोस. हे गोरक्षनाथाचे बोलणे ऐकून ती स्त्री अधिकच दुःखी झाली व म्हणाली, महाराज, माझ्यावर कृपा करा आणि दिलेले अन्न व डोळा घेऊन जा आणि मोठ्या मनाने मला क्षमा करा. गोरक्षनाथाने तिची कशीबशी समजूत घातली व अन्न व डोळा घेऊन तो गुरुकडे गेला. डोळ्याची झालेली जखम गुरुला दिसू नये म्हणून त्याने डोळ्यावर कापड बांधले, परंतु मच्छिंद्रनाथाने त्याला याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले, कारण खरी हकीकत समजली असती तर गुरुला वाईट वाटले असते व त्याने वडे खाल्ले नसते. पण मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास डोळ्यावरील पट्टी सोडव्यास लावली. त्यावर गोरक्षनाथाने घडलेला सर्व खरा प्रकार मच्छिंद्रनाथास सांगितला आणि या उत्तर देण्याच्या टाळाटाळीबद्दल त्याने क्षमाही मागितली. मच्छिंद्रनाथाने बुंबूळ घेऊन त्यावर मंत्र म्हटला आणि ते त्यांच्या डोळ्यात बसवले. त्यायोगे त्याचा डोळा पूर्ववत झाला व सर्व दुःख नाहीसे झाले. नंतर त्या दोघांनी मिळून भोजन केले. त्या ठिकाणी 1 महिना राहून त्या कालावधीत मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास साबरी विद्येचे ज्ञान दिले, तसेच आपल्या जवळच्या अस्त्रविद्येतही पारंगत केले. त्यानंतर दोघे मिळून तीर्थयात्रा करू लागले. अध्याय 9 झालेले आहेत. 10वा आणि 11वा मी उद्या वाचीन. तर तुम्हाला कसा वाटला अध्याय नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मला लाईक, कमेंट, शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.